नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत जेही आपले नीटचे मार्क्स आहेत अथवा जो काही आपल्या नीटचा रँक आला आहे, या सर्व गोष्टी अनुसार आपल्याला कुठल्या कोर्ससाठी या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतं याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. पाहिलं असता अगदी ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस मिळतं त्या सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा क्युरिसिटी आहे की मला गव्हर्नमेंट मध्ये मिळतं, सेमी गव्हर्नमेंट मिळतं की मला या ठिकाणी एम जिप मार एफएमसीचा विचार करायला पाहिजे. असे एक नाही, बरेच विद्यार्थ्याचे या ठिकाणी प्रश्न आहेत. मी वन बाय वन प्रत्येक क्वेश्चनचा या ठिकाणी आन्सर देण्याचा प्रयत्न करेन आणि इन केस आपल्याला या व्यतिरिक्त जरी काही क्वेश्चन असतील तर आपण कमेंट्स मध्ये या ठिकाणी आपले क्वेश्चन मांडा, जेणेकरून त्या क्वेश्चन रिलेटेड आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डेफिनेटली या ठिकाणी माहिती देऊया. जशी आजच्या क्षणापासून किंवा आपली ज्यावेळेस रिझल्ट लागला तेव्हापासून आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन सुरुवात केली आहे, अशीच इन्फॉर्मेशन आपल्या अगदी स्पॉट राउंड पर्यंत किंवा आपलं जोपर्यंत मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन होत नाही तोपर्यंत सर्व इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती कंटिन्यू अपडेट्स दिले जाणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्याला महत्वाचं आहे की चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचं आहे. त्यानुसार आपल्याला पुढे इन्फॉर्मेशन देता येईल. ठीक आहे. मेनली जोही आता सध्या आपल्या काउन्सिलिंगचा फर्स्ट पार्ट आहे, हा पार्ट म्हणजे आपला या ठिकाणी एमसीसी काउन्सिलिंग. आणि एमसीसी काउन्सिलिंग अनुसार जेही आपले कॉलेजेस येतात यामध्ये पाहू शकतो आपण 15% ऑल इंडियातले जे काही एमबीबीएस कॉलेजेस आहेत त्या सर्व कॉलेजेसच्या सीट ऍज वेल एज सेंट्रल युनिव्हर्सिटी जे आहेत, एम्स आहे, जिपमार आहे, एफएमसी आहे आणि डीम्ड युनिव्हर्सिटी आणि ईसीएस जो काही कोटा आहे या सर्व कोट्याचे आपल्याला ऍडमिशन या अंतर्गत आपल्याला करता येत असते. तर त्यानुसार ज्याही विद्यार्थ्यांना या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे असे विद्यार्थी या ठिकाणी या मार्क्सच्या जर पुढे असतील तर आपण डेफिनेटली एमसीसी काउन्सिलिंगला या ठिकाणी प्राधान्य देऊ शकतात. तर फर्स्ट आहे याच्यामध्ये जेही आपली या ठिकाणी कॅटेगरी ओपन आहे, तर ओपन जर कॅटेगरी असेल आणि आपल्याला जर सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये जायचं असेल तर आपले या ठिकाणी मिनिमम 600 मार्क्स असतील तर आपण या ठिकाणी या काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करू शकतो. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं आहे कारण बरेच असे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचे 620 630 आणि विद्यार्थ्याला प्रश्न आहे की महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेजची निवड करू की या ठिकाणी सेंट्रल मध्ये के जे एम्स जिपमार एएफएल साठी ट्राय करू. तर सर्वात महत्वाची गोष्ट सांगेल, जर आपले मार्क्स 600 प्लस असतील तर पहिलं प्राधान्य आपण एमसीसी काउन्सिलिंगला द्यावं. तर आपण एमसीसी काउन्सिलिंग सोबत बाय डिफॉल्ट आपण स्टेट काउन्सिलिंग सुद्धा करा, पण प्रयत्न करून पाहणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस असं पाहण्यात येते विद्यार्थी या ठिकाणी मार्क्स असून सुद्धा प्रयत्न करत नाहीत. एखाद्या वेळेस ती सीट मिळणारी असती पण आपण त्या ठिकाणी त्या प्रोसेसमध्ये किंवा त्या काउन्सिलिंग मध्ये सहभाग नसल्यामुळे आपला त्या ठिकाणी विचार केला जात नाही. म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांना एम जिपमार एफएमसी आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी जोही आपला एमसीसी काउन्सिलिंग प्रोसेस आहे या प्रोसेसला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असणार आहे. नेक्स्ट आहे यानंतर आता विद्यार्थ्यासाठी सध्या पाहिलं असता एमबीबीएस जर मिळत असेल तर एक्झॅक्टली माझा गव्हर्नमेंट साठी नंबर लागेल की सेमी गव्हर्नमेंट साठी नंबर लागेल असाही या ठिकाणी प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर या वर्षीचे जेही आपली रँकिंग पोझिशन आहे ते रँकिंग पोझिशन अनुसार जर विचार केला, मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं, ज्या विद्यार्थ्याचा 80 ते 84 हजाराच्या आत रँक आहे असे सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातील एमबीबीएस कॉलेजसाठी पात्र आहेत. पण त्याच्या पुढे जर रँक असेल तर आपला नंबर जर सीट इन्क्रीज झाल्या अथवा आपल्या या ठिकाणी महाराष्ट्रातील एसएमएल थोडासा आपण पाहून त्याच्यावरती डिसिजन घेऊ शकतो. पण सेफ रँक म्हणजे 80 टू 84,000 आपला असणार आहे. ठीक आहे. लास्ट व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंटसाठी काय असणार आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली आहे आणि या व्हिडिओमध्ये जेही आपल्याला महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेज आहेत एमबीबीएसचे या पूर्ण कॉलेजचा कॅटेगरी अनुसार तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे. म्हणजेच अगदीच आपल्याला नीट मध्ये खूप चांगले मार्क्स असतील तर आपल्या काउन्सिलिंगची फर्स्ट स्टेप असणार आहे ही एमसीसी काउन्सिलिंग. दॅन थोडेसे आपले कमी मार्क्स असतील तर आपली सेकंड स्टेप असणार आहे आपली स्टेट ऑफ महाराष्ट्र एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेजेस एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस साठी. ठीक आहे. आणि यामध्येही आपला जर नंबर येत नसेल किंवा आपल्याला या ठिकाणी काहीच मार्क्स नाहीत या ठिकाणी येण्यासाठी तर आपल्यासाठी जो पुढील पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहे त्याबद्दल आपण डिस्कशन करूया. मेनली स्टुडंट हेल्पलाईन सेंटरच्या अंतर्गत आपले जे काही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत याच्यावरती जर आपण जॉईन झाला टोटल अपडेट या ठिकाणी आपल्या प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व आपल्याला अपडेट्स आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळणार आहेत. कारण विद्यार्थ्यांना जे काही मेडिकलच्या वेगवेगळ्या काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया आहेत,
रँकिंग आहे, कट ऑफ आहेत, अशा इन डिटेल इन्फॉर्मेशन आपला Instagram ॲज वेल ॲज WhatsApp ग्रुपवरती आम्ही दरवर्षी अवेलेबल करून देतो आणि याही वर्षी आपण देणार आहेत. जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत असे विद्यार्थी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आपण जॉईन करू शकतात. महत्वाची गोष्ट आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग जॉईन करायची आहे. पण काउन्सिलिंग जॉईन करत असताना एक्झॅक्टली कुठल्या कोर्सचा काय कट ऑफ आहे, कॅटेगरी अनुसार काय मेरिट येतो, काय रँक येतो आणि महत्वाची गोष्ट आहे कॉलेजची फी स्ट्रक्चर्स काय, अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन असलेली आपली एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, वेटरनरी, एम्स, जिपमार आणि डीम्ड युनिव्हर्सिटी असणाऱ्या कॉलेजची आपली बुकलेट आहे. या बुकलेटमध्ये या ऑल इन्फॉर्मेशन आपल्याला देण्यात आल्या. आपण ह्या सुद्धा बुक परचेस करू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे की तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी एमबीबीएस नंतर जो या ठिकाणी प्रायोरिटी किंवा कोर्स वाईज जो ऑप्शन आहे, हा ऑप्शन असणार आहे आपला वेटरनरी. वेटरनरीसाठी बरेच विद्यार्थी या ठिकाणी प्रयत्न करतात. तर यामध्ये जर आपण पाहिला असता तो लास्ट इयर 2025 चा जर आपण विचार केला तर वेटरनरीचा हा जो कट ऑफ होता 422 पर्यंत आपला एकदम शेवटच्या राऊंडचा कट ऑफ आपल्याला दिसून आला होता. पण यावर्षीचा जो मेरिटचा विचार केला तो मेरिट यावर्षी मला 450 जाणवतो. आणि हा माझा जेही मी तुम्हाला या ठिकाणी कट ऑफ देत आहे नीटचे, हे माझे वैयक्तिक अंदाज आहे. ठीक आहे. जोही मला माझ्या एक्सपिरियन्स अनुसार जो अंदाज बांधता येतो तो अंदाज या ठिकाणी मी तुम्हाला दिला आहे. याच्यामध्ये डेफिनेटली 5-10 मार्काचा डिफरन्स असू शकतो. ठीक आहे. हे सुद्धा मी क्लिअर करेन. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना वेटरनरी पाहिजे असेल, महाराष्ट्रामध्ये आपले टोटल 4 कॉलेजेस आहेत. या 4 कॉलेजसाठी आपण अप्लाय करू शकतात. स्टेट काउन्सिलिंग मध्ये रिजन वाईज येतात आणि जे सेंट्रल आहे त्याच्यामध्ये ऑल कॉलेजेस मध्ये सुद्धा आपल्याला पार्टिसिपेट करता येत असतं. ठीक आहे. म्हणजे एमबीबीएस नंतर अगदीच जर आपण या ठिकाणी विचार करत असेल तर वेटरनरीचाही विचार करू शकतात. ठीक आहे. जर आता नेक्स्ट ऑप्शन, आता यामध्ये अजून एक महत्वाचा पार्ट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी जसे एमसीसी काउन्सिलिंग आहे तसे ज्यावेळेस आपण बीएमएस काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करू, ज्यावेळेस आपले चांगले मार्क्स आहेत पण नंबर लागत नाही एमबीबीएस ला, तर आपल्यासाठी जर बीएमएस मिळवायचंय पण अजून त्यातल्या त्यात महाराष्ट्रा व्यतिरिक्त अजून कुठे काही बीएमएस चांगले कॉलेजेस आहेत का, किंवा महाराष्ट्रातल्या मिडल टॉप गव्हर्नमेंटला ऍडमिशन घेण्यापेक्षा अजून भारतात कुठले बीएमएस चांगले कॉलेजेस आहेत का, याच्यासाठी आपली आणखी एक काउन्सिलिंग चालते, डबल ए ट्रिपल सी. ठीक आहे. याही काउन्सिलिंग अंतर्गत आपण भारतातील जेवढेही 15% जागा आहेत त्या 15% जागेसाठी आपण अप्लाय करू शकतो. म्हणजे बीएमएस चे जेवढेही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्या 15% सीट्स आपण या काउन्सिलिंग मध्ये मिळवू शकतो. एकंदरीत जर या काउन्सिलिंग मध्ये बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीएसएमएस या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर डबल ए ट्रिपल सी हा कट ऑफ जवळपास यावर्षी 500 प्लस या ठिकाणी राहू शकतो. विद्यार्थ्यांनी कन्फ्युजन करून घेऊ नका. मी या ठिकाणी आपल्याला सेंट्रल काउन्सिलिंग ऍज वेल एज स्टेट काउन्सिलिंग या दोन्हीची इन्फॉर्मेशन मी देत आहे. विद्यार्थी म्हणतील सडनली एवढे कसे कट ऑफ आहेत. ज्यावेळेस आपण कुठलेही सेंट्रल काउन्सिलिंगचा विचार करू त्या सेंट्रल काउन्सिलिंगचा कट ऑफ या ठिकाणी जास्त आपल्याला दिसून येतो. तेच जर आपण या ठिकाणी यावर्षी महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये चांगले आणि जे टॉपचे बीएमएस गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत हे जर आपल्याला मिळवायचे असतील तर यामध्ये आपल्याला 460 मार्क्स असतील तर आपल्याला महाराष्ट्रातील एकदम टॉप दर्जाचे बीएमएस कॉलेज या ठिकाणी मिळू शकतात. यदा कदाचित पहिल्या राऊंडला मिळायचे नाही पण सेकंड राऊंडला डेफिनेटली आपल्याला हे कॉलेजेस 460 मार्क्स सुद्धा मिळू शकतात. नेक्स्ट स्टेप आहे की महाराष्ट्रात आणखी पाहायला गेलं तर ज्या विद्यार्थ्यांना 430 पर्यंत मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मध्येही चान्स आहेत पण लोअर गव्हर्नमेंट मिळू शकतात. ठीक आहे. तर या विद्यार्थ्यांना थर्ड राऊंड पर्यंत थांबावं लागेल. पण अगदीच जर आपल्याला या मार्कला चांगले सेमी गव्हर्नमेंट पाहिजे असतील तर आपण 430 ला सुद्धा या ठिकाणी चांगले मार्क्स घेऊ शकतात. 2 वर्षापासून जर आपण हा ट्रेंड जर पाहिला असता तर बऱ्याच वेळेस मुलींच्या बाबतीत की एखादं आपल्या शहरापासून लांबचं किंवा अगदीच नवीन गव्हर्नमेंट कॉलेज घेण्यापेक्षा विद्यार्थी टॉप रेप्युटेड असणारे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज निवडत आहेत. रिझन काय, व्यवस्थित हॉस्पिटल कनेक्टिव्हिटी, व्यवस्थित इन्फ्रा आणि आपल्या या ठिकाणी एक्सपिरियन्स फॅकल्टी स्टाफ या ठिकाणी मिळू शकतो. तर प्रत्येकाचा जे काही पॉइंट ऑफ व्ह्यू असतो चॉईस फिलिंगचा हा प्रत्येकाचा वेगळा असतो आणि हे पॉइंट ऑफ व्ह्यू आम्ही विद्यार्थ्यांना समक्ष डिस्कस करतो आणि डिस्कस करून मगच त्यांची या ठिकाणी चॉईस फिलिंगची सुद्धा लिस्ट तयार केली जाते. ठीक आहे. नेक्स्ट, आता जर पाहिलं असता या 500 ते 350 मध्ये या दोन्ही जो रँकचा ड्युरेशन आहे या रँकच्या ड्युरेशन मध्ये महाराष्ट्रामध्ये इतके मुलं आहेत की त्या मुलांचं त्या ठिकाणी तेवढंच कन्फ्युजन या ठिकाणी होत आहे की एक्झॅक्टली या मार्कामध्ये आम्हाला कुठला कोर्स मिळेल.
तर यामध्ये माझ्याकडनं थोडंसं पीपीटी बनवत असताना एक कोर्स मिस झाला, तो म्हणजे बीडीएसचा. जरी आपल्याला 500 टू 350 मार्क्स मध्ये जर आपले मार्क्स असतील, तर आपण बीएमएस सोबत बीडीएस कोर्सला सुद्धा या ठिकाणी आपण ऍडमिशन मिळवू शकतो. सेम दोन्हीसाठी सेमच कट ऑफ आपण पाहू शकतो. पण बीएमएस मध्ये खूप जास्त कॉलेजेस आहेत, बीडीएस मध्ये थोडेसे लिमिटेड कॉलेजेस आहेत. तरी सुद्धा आपल्याला या दोन्ही कोर्सला या याच्यामध्ये आपल्याला ऍडमिशन मिळतं. महत्वाची गोष्ट, आपले जेवढे चांगले मार्क तेवढे आपल्याला या ठिकाणी नामांकित कॉलेज मिळतं. आपले जेवढे लो मार्क्स तेवढं आपल्याला या ठिकाणी कॉलेज कॉम्प्रोमाइज करून चालावं लागतं. अगदी ज्या विद्यार्थ्याला 350 मार्क्स आहेत किंवा 350 अबव्ह आहेत पण 400च्या मध्ये मार्क्स आहेत, अशा विद्यार्थ्यांना मॅक्झिमम बीएमएस ऑप्शन ऍड करणं आपल्या चॉईस फिलिंग मध्ये गरजेचं आहे. पण ज्या विद्यार्थ्याचे मार्क्स बऱ्यापैकी 500 प्लस असतील, अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी लिमिटेड जरी ऑप्शन्स या ठिकाणी ऍड केले तरी काही अडचण येणार नाही. ठीक आहे. तर त्या पद्धतीने आपण पुढच्या स्लाइड मध्ये बीएचएमएस बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. आता यात आपण पाहू शकतो, ज्याही विद्यार्थ्यांना, जसं आपला सेंट्रल काउन्सिल डबल ए ट्रिपल सी मध्ये बीएमएस आहे, सेम एज बीएचएमएस आहे. इथेही जरी जायचं असेल तर आपल्याला ऑलमोस्ट 400च्या नियर बाय आपल्याला मार्क्स लागतील फॉर बीएचएमएस आपल्या पूर्ण भारतातील टॉप कॉलेज मिळवण्यासाठी. ठीक आहे. तर तसंच जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये मिळवायचे कॉलेजेस, चांगल्या दर्जाचे धोंडू मामा पुण्यातलं जे कॉलेज, अशा लेवलचे जर कॉलेजेस मिळवायचे असेल तर जवळपास आपल्याला 390च्या जवळपास आपला मेरिट असणं आवश्यक आहे. तरच आपल्याला हे कॉलेजेस आपल्याला मिळू शकतात. तर या ठिकाणी बरेच विद्यार्थी जर 390 ला एक कॉलेज घ्यायचं असेल, त्यापेक्षा मी बीएमएस घेतलेलं काय वाईट आहे. पण बऱ्याच वेळेस असं पाहतो आम्ही की बऱ्याच विद्यार्थ्यांना गुड मार्क्स असून सुद्धा चुकीच्या चॉईस फिलिंगमुळे कुठेतरी अशी ऍडजस्टमेंट करावं लागते. त्यामुळे व्यवस्थित चॉईस फिलिंग करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असणार आहे. मेनली ज्या विद्यार्थ्यांना बीएचएमएस घ्यायचं आहे अथवा बीपीटीएच घ्यायचं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी जे मार्क रेंज आहे हे आपण पाहू शकता. 350 पासून आपण जस्ट क्वालिफाईड जरी आपला स्कोर असेल तरी आपण या प्रोसेसमध्ये बीएचएमएस किंवा बीपीटीएच ला ऍडमिशन मिळवू शकतो. खूप महत्वाचं आहे, जे मार्क रेंज जे आहे या 350 टू जस्ट क्वालिफाईड मध्ये सुद्धा बरीच रेंज या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्याला या रेंज मध्ये मार्क आहेत, असे विद्यार्थी सर्व आपले बीएचएमएस बीपीटीएच या कोर्सला सुद्धा अप्लाय करू शकतात. ठीक आहे. तर हे पूर्ण तुम्हाला तुमचे जे काही 600 मार्क्स पासून जवळपास 250 मार्क्स किंवा आपले जे काही क्वालिफाईंग क्रायटेरिया मार्क्स आहेत यापर्यंत काय मिळू शकतं याबद्दल तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे. जर काही अडचण असेल, काही क्वेश्चन असेल तर कमेंट मध्ये विचारा. ऍज सून ऍज पॉसिबल तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.